भगवंताची नामकरण विधी करण्यामध्ये आली आणि नामकरण विधी करण्यामध्ये आल्याच्या नंतर गर्गाचार्य ऋषी आज गोकुळेमध्ये आले आणि गोकुळेमध्ये सांगितलं की आपल्याला गर्गाचार्य ऋषींनी भगवंताची नामस्मरण विधी नामकरण विधी फार मोठी नाही करायची आहे, थोडी छोटीच करायची। गाईच्या गोठ्यामध्ये भगवंताची नामकरण विधी केली। दोन्ही मुलाला, रोहिणीच्या मुलाला आणि यशोदेच्या मुलाला मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर प्रथमतः रोहिणीच्या मुलाचं नाव सांगत गेला, रोहिणी याच्यामध्ये एवढं बल आहे, एवढं बल आहे, फार मोठं बल आहे म्हणून हा बलराम। आणि नंतर यशोदेच्या मुलाला सांगत, यशोदा हा खूप खोडकर होईल, चोऱ्या करेल, सर्वांच्या मनाप्रमाणे हा खोड्या खूप करेल, म्हणून याला कृष्ण, कोणी चित्तचोर, कोणी माखन चोर, कारण हे चोरी करणार म्हणून याचं नाव माखन चोर। कोणी लाला, कोणी कन्हैया, कोणी गोपाल, कोणी चित्तचोर, असे नाना प्रकारचे नाव मात्र तुझ्या मुलाचे राहील। भविष्य कथन झालं आणि भविष्य कथन झाल्याच्या नंतर आज जगाच्या मालकाला एका शेकड्यावरती पाळणा बांधला आणि शेकड्यावरती पाळणा बांधल्याच्या नंतर कंसाने आज षटकासुर नावाच्या दैत्याला पाठवलं होतं एका शेकड्याच्या रूपामध्ये। सर्व कामामध्ये व्यस्त आहे, भगवंतावरती कोणाचीच नजर नाही। इकडे हा दैत्य भगवंताला मारण्याकरिता आला आणि ज्या वेळेस आला भगवंताने षटकासुराकडे पाहिलं, जसं पाहिलं भगवंतानी त्या षटकासुराला जोरामध्ये लात मारली, जशी लात मारली तो षटकासुर मरण पावला। गोपाल कृष्ण भगवान की जय। षटकासुर नावाचा दैत्य मरण पावला आणि षटकासुर नावाचा दैत्य मरण पावल्याच्या नंतर आज भगवान भोले बाबा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याकरिता आले। कुठे? गोकुळामध्ये। परंतु भगवान भोले बाबाला वाटलं जर का आपण ह्या रूपामध्ये गेलो तर यशोदा आपल्याला दर्शन देणार नाही, आपण म्हणून जे आपलं रूप आहे हे चेंज केलं पाहिजे, बदललं पाहिजे। म्हणून आज भोले बाबांनी एका जोग्याचं रूप घेतलं आणि जोग्याचं रूप घेतल्याच्या नंतर यशोदेच्या दारावरती आले। यशोदा मैया भिक्षांबेई भव, यशोदा मैया भिक्षा वाढ। यशोदा मैया बघत आहे कोणीतरी जोगी आलेला आहे। एक जोगी आया रे तेरे द्वार, दिखा दे मुख लाल का। एक जोगी आया रे तेरे द्वार, दिखा दे मुख लाल का। तेरे पलने पालनहार, दिखा दे मुख लाल का। भिक्षावाळ त्यावेळेस यशोदा मैयांनी
गवडणीला उपदेश केला, अगं जा, कोणीतरी भिक्षुक बाबा आलेला आहे, त्या भिक्षुक बाबाला तू भिक्षा वाढून दे. गवडण सूप भर धान्य घेऊन त्या भिक्षुक बाबाकडे गेली आणि वाढायला सुरुवात केली. परंतु भोले बाबा गवडणीला म्हणत आहे, अगं मला ही भिक्षा नाही पाहिजे, परत घेऊन जा. परत आली गवडण. यशोदा मैयाला सांगितलं, अहो यशोदा मैया, तो बाबा ही भिक्षा घ्यायला तयारच नाही आहे, त्याला दुसरी भिक्षा पाहिजे. यशोदा मैया हसल्या आणि यशोदा मैया त्या गवडणीला म्हणत आहे, अगं आपल्या घरी आज काहीच कमी नाही. हिरेने, मोतीने, माणिकने, सोनाने, जे भरणे, जे न्यायचं ते ने, कमी नेऊ नको, मात्र शिल्लक ने. गवडण म्हणली, ठीक आहे. हिरे, मोती, माणिक, जेवर सूप भर घेऊन भिक्षुक बाबाकडे गेली आणि भिक्षुक बाबाकडे गेल्याच्या नंतर त्या भिक्षुक बाबाला म्हणत आहे, बाबा घ्या घ्या, तुमच्यासाठी हिरे, मोती, माणिक आणलेले आहे, दाखवा तुमची जोडी. भगवान बोले बाबा मनामध्ये विचार करत आहे, बाई जर काही ही भिक्षा लागली असती तर कशाला मशानामध्ये राहिलो असतो ग, कशाला मेलेल्या माणसाची राख अंगावरती लावलेली असती, कशाला व्याघ्रांबर अंगावरती परिधान केलं असतं, कशाला नागोबा गड्यामध्ये धारण केला असता, कशाला मशानामध्ये राहिलो असतो. मला ही भिक्षा नको आहे, जा तुझ्या यशोदा मैयाला जा, तुझ्या लालाचं दर्शन मला एकदा दे. गवडण धावत धावत आली आणि यशोदा मैयाला सांगू लागली, यशोदा मैया, तो बाबा काही साधारण नाही. तो बाबा म्हणत आहे की यशोदेच्या लालाचं दर्शन मला घेऊ द्या एकदा तरी. यशोदा माता म्हणली, नाही बाई, काही जरी झालं तरी मी काही माझ्या मुलाचं दर्शन त्या जोगी बाबाला घेऊ देणार नाही, भिक्षुकाला घेऊ देणार नाही. यशोदेने भिक्षुक बाबाच्या तोंडावरती दार लावलं आणि भगवान भोले बाबांनी सुद्धा निश्चय केला, जोपर्यंत यशोदा तिच्या मुलाचं दर्शन देणार नाही मी सुद्धा इथून उठणार नाही. तरी शिळ ठोकलं आणि तिथे ठेवल्याच्या नंतर भगवान भोले बाबा तिथे ध्यान करू लागले. भगवान भोले बाबा जगाच्या मालकाला म्हणत आहे, देवा आज तुझ्यासाठी पत्नीचा त्याग करून, पत्नीला सोडून, कैलास पर्वताला सोडून मी तुझ्या दाराजवळ आलो आणि मात्र तू दर्शन देत नाही. किती कमाल रे तुझी, काही पण कर परंतु मला दर्शन दे. अंधकरणापासून मी तुझा दावा करत आहे. जगाच्या मालकांनी आज रडण्याची लीला चालू केली. जगाचा मालक एवढा रडत आहे, एवढा रडत आहे, फार रडत आहे. रडते माझे बाळ तारे, समजावी तारा. रडते माझे बाळ तारे, समजावी तारा. करायचं ते मात्र यशोदेने प्रयत्न केला. जे काही खायला पाहिजे ते खायला दिलं, दूध दिलं, तरी सुद्धा मुलांना रडणं काही थांबवत नाही. काय करावं यशोदेला तर काही सुचत नव्हतं. कसा हा मुलगा शांत बसेल आणि कधी हा आवाज शांत करेल, कधी रडणं थांबवेल. कारण जगाचे मालक रडत होते परंतु यशोदेला चिंता पडत होती. रडता रडता आज जोगी बाबा म्हणू लागले, एखाद्याचा जर का मुलगा रडत असेल तर मला चांगल्या प्रकारचा अंगार लावता येत, घेऊन या त्याला. गवडण म्हणत आहे, यशोदा मैया, अहो तो जोगी बाबाने आताच आरडी ठोकली की जे
कोणाचं बाळ रडत असेल तर त्यांना घेऊन या, माझ्या अंगाऱ्याने लगेच शांत बसते. चला ना यशोदा मैया, आपल्या कानाला आपण त्याच्याकडे घेऊन जाऊ. यशोदा म्हणली, बाई अगं तो कसा आहे काय आहे आपल्या दोघींना सुद्धा माहिती नाही, घरामध्ये सुद्धा कोणीच नाही. कारण रडला तर काय करावं, शांत बसला तर बरं, आणि जर का जोऱ्यानं रडणं चालू केलं तर थोडं जोऱ्यानं रडू द्या, कारण अख्ख्या मंडपामध्ये आवाज गेला पाहिजे. आणखी थोडं जोऱ्याने. बाळ एवढा रडत आहे, एवढा रडत आहे. रडता 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 भगवंताचे डोळे लाल बुंद झाले तरीही शांत बसत नाही. ऐकू येतंय का तुम्हाला? काना रडत आहे तर ऐकू येते ना? जगाचे मालक कसेच रडत होते, काही केलं तरी ऐकायला शांत बसायला तयारच होत नव्हते. यशोदा मैया म्हणली, जाऊ दे बाई, घेऊन जाऊ त्या जोगी बाबाकडे. आणलं जोगी बाबाकडे, आणि जोगी बाबाच्या मांडीवरती ज्या वेळेस भगवंताला दिलं, हरी आणि हराची काय झाली, भेटच झाली. माऊली सुद्धा म्हणतात, हरी हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. हरी आणि हर हा एकच आहे. जे कोणी हरिहराचं नाव घे त्याला मात्र कशाची प्राप्ती होते? मोक्षाची प्राप्ती होते. जर का आपल्याला मोक्ष मिळवायचं असेल, हरी आणि हराचं नामस्मरण आपल्याला करावं लागेल. आज जोगी बाबाकडे जाताच शनी आत्मा एक झाला. यशोदेकडे मुलाला परत दिलं, आणि परत दिल्याच्या नंतर आज भगवान भोले बाबा परत आपल्या कैलास पर्वतावरती आले. आणि कैलास पर्वतावरती आल्याच्या नंतर ज्या वेळेस कैलास पर्वतावरती परत आले, त्यावेळेस यशोदा मैया म्हणू लागली, स्वामी अहो कुठे गेले होते? किती वेळ झाला तरी माझ्या डोळ्यासमोर दिसले नाही. त्यावेळेस भोले बाबा म्हणत आहे, अगं जगाच्या मालकाने साक्षात गोकुळेमध्ये अवतार घेतलेला आहे, तो अवतार बघण्याकरिता मी गेलो होतो. यशोदा मैया म्हणली, भोले बाबा तुम्ही एकटेच गेले, मला नेलं नाही का? हो भोले बाबा, का असं केलं? अगं पार्वती मंदिरामध्ये जायच्या वेळेस माणसाने कधी सुद्धा एकटं जावं. का एकटं जावं याच्या मागे सुद्धा कारण आहे. कारण मंदिरामध्ये जाताना जर का आपण सोबत कोणी नेलं तर आपल्याला भगवंताचं नाव आठवत नाही, आपल्याला इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सुचतात. आणि जर का आपण एकटं गेलो तर आपण देवाचं नामचिंतन करत 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 मात्र देवाच्या दाराजवळ पोचतो. सोबत नेलं तर आपल्याला खरोखर देवाचं नाव आठवते का? नाही आठवत. याच्या घरी काय चालू आहे, त्याच्या घरी काय चालू आहे, याची मुलगी कोणासोबत पडून गेली, याच्या सुनीनं असं केलं. सर्व हसण्यासारखं काहीच कारण आहे, सत्य परिस्थिती आहे. सर्व घरानेच. देवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर दिवा लावताना सुद्धा घराने, देवाची आरती करताना सुद्धा अर्धी आरती करायची न अर्ध मन बाहेर ठेवायचं. असं केल्यानं कसं होईल बरं? म्हणून भगवान भोले बाबा म्हणत आहे, पार्वती मंदिरामध्ये जायच्या वेळेस माणसाने एकटं गेलं पाहिजे. पार्वती म्हणली, ठीक आहे स्वामी. अनेक दिवस झाले, आज जगाचा मालक रांगण्याची लीला करत आहे डाव्या गुडघ्यावरती. ज्यावेळेस जगाचे मालक रांगण्याची लीला करत आहे त्यावेळेस स्वर्गामधले देव सुद्धा जगाच्या मालकाची रांगण्याची लीला बघत आहे. कारण जगाचे मालक डाव्या गुडघ्यावरती रांगत होते. तडवे तड हात, तडवे तड हरी बोल. तड हात टेकीत, तडवे तड हात, तडवे तड हात, तड हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तडवे तड हात, तडवे तड हात, तड हात टेकीत, तडवे तड हात, तडवे तड हात, तड हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत.
अशा प्रकारे जगाच्या मालकाने नाना प्रकारच्या लीला केल्या. कधी रांगण्याची तर कधी लीला रडण्याची, कधी शकळा मोळण्याची, अशा नाना प्रकारच्या जगाच्या मालकाने लीला केल्या. जगाचे मालक आज थोडे मोठे झाले. ज्या वेळेस जगाचे मालक थोडे मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर आज जगाच्या मालकावरती एवढे संकट येत आहे म्हणून यशोदा मैयाला एका ब्राह्मणाने सांगितलं होतं की यशोदा तू काय कर, गणपती बाप्पाचे उपवास कर, चतुर्थी धर. यशोदा मैया म्हणली ठीक आहे. नित्य नियमाप्रमाणे जेवढ्या काही चतुर्थी येईल तेवढ्या चतुर्थी यशोदा मैया पकडायच्या. एक वेळचा प्रसंग आहे. गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये उद्यापन करण्याकरिता यशोदा मैयाला जायचं होतं. सोबत भगवंताचा हात धरला, मोदकानं भरलेला ताट घेतलं. एका ताटामध्ये पूजेची आरती आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये मोदक आहे. पाठीमागे भगवंत आहे. आज जगाचे मालक यशोदा मैया, नंद बाबा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आले आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर पूजा वगैरे केली आणि गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण केलं, मोदक अर्पण केली. त्यावेळेस यशोदा मैया म्हणत आहे कान्हा चल पटकन डोळे लाव, गणपती बाप्पाला नमस्कार कर कान्हा. कान्हा म्हणत आहे ठीक आहे. यशोदेला डोळे लावू दिले, नंद बाबाला डोळे लावू दिले आणि जगाच्या मालकाने डोळे उघडले आणि जेवढं काही मोदकामध्ये भरलेलं ताट होतं ते सर्व मोदक खाऊन घेतले. कोणी भगवंताने. आणि भगवंतानी मोदक खाऊन घेतल्याच्या नंतर यशोदेने डोळे उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर बघते तर काय, एवढं ताट भरून मोदक आणले परंतु एक सुद्धा मोदक नाही. यशोदा मैया म्हणली अरे कान्हा इथे मोदक होते, मोदक कुठे गेले? कोणी पाहिलं करे कान्हा का कोणी कुत्र वगैरे आलं होतं? बघा जगाचे मालक किती खोडकर होते. अगं यशोदा आई तुला माहितीच नाही, कारण ज्यावेळेस मी डोळे उघडले ना त्यावेळेस माझ्या समोर या गणपती बाप्पानं संपूर्ण मोदक खाल्ले. कोणी खाल्ले? गणपती बाप्पाने. बघ हा गणपती बाप्पा किती चोरटा आहे. गणपती बाप्पा मनामध्ये म्हणत आहे देवा मोदक तुम्ही खाल्ले ते पण माझ्या हिश्श्याचे आणि खोटा आळ मात्र तुम्ही माझ्यावरती घेता. तुम्हाला शोभते का हो? तुम्ही देव आहे आणि मी सुद्धा देव आहे. परत यशोदा मातेने मोदक आणले, गणपती बाप्पाला अर्पण केली. अशा अनेक खोड्या अनेक लीला भगवंताने केल्या. आज भगवंताला सवंगडी मिळाले. पेंद्या सुद्धा मार जावाकुड्या नाना प्रकारचे सवंगडी आज भगवंताला मिळाले आणि भगवंताच्या सोबतीने झाल्याच्या नंतर जगाच्या मालक आज नंदवाड्याच्या बाहेर जाऊ लागले. अख्खा नंदवाडा फिरू लागले. सुंदर सवंगडी आहे का, कधी गायच्या गोठ्यामध्ये जावं आणि गायीची सेवा करावी, गायीच्या जवळच जाऊन बसावं. जर का गायीच्या डोक्यावरतून हात फिरवला ना तर गायी सुद्धा अंबरडा फोडणं थांबवायच्या. कारण ज्यावेळेस भगवंतांनी अवतार घेतला त्याच वेळेस या गायींनी सुद्धा अवतार घेतला होता. आज जगाचे मालक नाना प्रकारचे खेळ खेळत आहे. संकट तर फार आली. षटकासूर, तृणावत, बकासूर, अघासूर, नाना प्रकारचे संकट आली तरी सुद्धा संकटाच्या सामोर गेले भगवंत. अघासूर नावाच्या सुद्धा दैत्याचा संहार केला. त्यानंतर जे कुबेराचे दोन पुत्र आहे मणिग्रीव आणि नलकुबेर या दोघांचा सुद्धा उद्धार केला. आणि नंतर अघासुराचा सुद्धा उद्धार केला. ज्यावेळेस अघासुराचा उद्धार केला त्यावेळेस स्वर्गामधून दुमदुम्या वाजू लागल्या. कोणी संकीर्तन करत आहे, कोणी भजन करत आहे. तसं 2 मिनिटं भजन करू आणि लगेच समोरची कथा. जीवन
श्री सुखदेवजी महाराज राजा परीक्षेचे वर्णन करत आहे. राजा, आज जगाच्या मालकांना ज्यावेळेस सवंगडी प्राप्त झाले, मित्र प्राप्त झाले, मित्र त्यावेळेस मात्र जगाचे मालक त्या मित्रासोबत खेळत खेळत, कारण जगाच्या मालकांनी नाना प्रकारचे खेळ खेळले. कधी विटी दांडू खेळले, कधी लगोरी खेळले, कधी धावणी पळणी खेळले, तर कधी गिल्ली दांडू खेळले. असे वेगवेगळ्या प्रकारचे नाना प्रकारचे खेळ खेळले. कारण जगाच्या मालकांनी कधी लुडो गेम खेळला नाही ना, कधी पबजी खेळला नाही ना, कधी फ्री फायर गेम खेळला नाही ना, कधी बघा ते दादा सांगत आहे कधी कांचा खेळला नाही आहे ना. बघा ते तिथून ॲक्शन करून दाखवते मला. लहानपणामध्ये तू खेळला का तशा कांचा? मग तुला कसं काय माहिती? जगाच्या मालकांनी आज खेळता खेळता जगाच्या मालकावरती कोणाचंच लक्ष नाही. जगाच्या मालकांनी एक मुठभर माती घेतली आणि तोंडामध्ये टाकली. आणि तोंडामध्ये टाकल्याच्या नंतर पेंद्या धावत 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 यशोदेकडे गेला आणि यशोदेला सांगू लागला, यशोदा मैया, तुमच्या मुलानं माती खाल्ली, माती. यशोदा मैया म्हणली, पेंद्या वेड्या झाला का रे? अरे काना कशाला माती खाल्ली? त्याच्या घरी का दूध दही लोणी तूप का कमी आहे का? काही म्हणतस. यशोदा मैया, माझं खोटं वाटत असेल तर चला बघायला एकदा. यशोदा मैया एका हातामध्ये काठी आहे, एका हातामध्ये पेंद्याचा हात आहे. आली यशोदा मैया जिथे माती खाल्ली होती, भगवंताचा खेळ चालू होता तिथे. बघितलं, काना बसलेला आहे. यशोदा मैया म्हणत आहे, काना चल उठ, बघू दे तू माती खाल्ली का? हा पेंद्या मला सांगायला आला होता. अगं यशोदा मैया, मी कशाला माती खाऊ ग, मी खाल्ली नाही. भगवंत बोलत नाही, तोंडाने विचारे करत. यशोदा माता म्हणत आहे, काना तू माती खाल्ली नाही ना, चल तोंड उघडून बघू दे. यशोदेचा हट्ट आता पूर्ण करावा लागत होता, म्हणून जगाच्या मालकांनी तोंड उघडून दाखवलं. आणि तोंड उघडून दाखवले तर बघा पूर्ण ब्रह्मांड दिसू लागलं. त्याच्यामध्ये विश्व, त्याच्यामध्ये जग, त्याच्यामध्ये अनेक गावं, अनेक खेडे, त्याच्यामध्ये नंदवाडा, नंदवाडेमध्ये यशोदा मैया, पेंद्या, सुदामा, राजा, वाकुड्या, सर्व सवंगडी आणि कृष्ण. ज्यावेळेस भगवंताच्या मुखामध्ये हे सर्व पाहिलं, यशोदा मैया मूर्छित होऊन पडली. पेंद्या म्हणत आहे, काना काय काढा जादू केला रे तू? आईला उठव काना. यशोदेला उठवलं, यशोदेचा हात धरला आणि घेऊन गेले. आज जगाच्या मालकांनी चोऱ्या चालू केल्या. आज या गवडणीच्या इथं, उद्या त्या गवडणीच्या, परवा त्या गवडणीच्या इथं, नाना प्रकारच्या जगाचे मालक चोऱ्या करू लागले. हेच चोऱ्या मी तुम्हाला काल्याच्या कीर्तनामध्ये सांगणार आहे. आता आपल्याला गोवर्धन पूजा पाहायची आहे, करायची आहे, त्याच्याने चोऱ्याही तेच थांबू. चोऱ्या मी तुम्हाला काल्याच्या दिवशी सांगणार आहे. आज अख्खं गोकुळ कंटाळलं आणि अख्खं गोकुळ कंटाळल्याच्या नंतर एका गवडणीच्या घरचे दही, दूध, तूप, लोणी खाल्लं आणि खाल्ल्या तिच्या पतीच्या दाढीची आणि तिच्या वेणीची फिट्ट अशी गाठ पाडली. गाठ पाडल्याच्या नंतर सकाळ झाली. ती गवडण उठवण्याचा प्रयत्न करत आहे, उठत आहे, तर तिच्या वेणीला झटका पडला. ती गवडण म्हणत आहे, अहो या वयामध्ये तुम्हाला असं काही सुचते का? आधी वयाचा तरी विचार करावा. ज्यावेळेस तो उठायला प्रयत्न करत आहे तिचा पती, ते म्हणत आहे, अगं वेडीच झाली का, तूच माझी दाढी ओढत आहे. मागे फिरून पाहते तर काय, आज वेणीची आणि दाढीची फिट्ट गाठ पडलेली आहे. गवडणीच्या लक्षामध्ये आले, कोणाचाच कारनामा नाही तर कोणाचा यशोदेच्या कारट्याचा आहे. चला यशोदेकडे. प्रत्येक गवडणीने यावं, यशोदेने म्हणावं, बाई माझा मुलगा तसा नाही ग. प्रत्येक गवडणी यशोदेकडे घराने घेऊन यायच्या. आज सोंग आलं, सर्व सवंगडी बघत आहे. समोर सोंग आहे, मधामध्ये भगवंताच्या सवंगडी आणि सर्वात पाठीमागे भगवंत आहे. कुठे चाललं सोंग? यशोदेकडे. चला. जाणीव असते, आईला वाटते दुसरं कोणी करत असेल, हा खोटा आड घेत असेल.
यशोदा मैया म्हणत आहे माझ्या मुलांना काही केलं नाही, चला निघा इथून. आज प्रत्येक गवडणींनी सांगावं आणि यशोदेने कंटाळावं, घराने घेऊन याव्या गवडणीने. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगणार, तुझ्या गाण्याला काहीतरी सांगणार. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. अंधारी लपत येऊन बसे अंगणात, अंधारी लपत येऊन बसे अंगणात. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगणार, तुझ्या गाण्याला काहीतरी सांगणार. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. प्रत्येक गवडणीने म्हणावं यशोदाबाई तुला राग येईल, परंतु तुझा कारटा आहेच त्या गुणाचा. यशोदा म्हणता म्हणायची मी तुमच्या मुलासारखे संस्कार नाही दिले माझ्या कानाला, मी चांगले संस्कार दिले. कारण खरोखर यशोदेने एवढे सुंदर संस्कार दिले, एवढे सुंदर संस्कार दिले, फार सुंदर दिले. काना रडायचा ना तर नाना प्रकारच्या गवडणी, नाना प्रकारचे संतांचे विचार, एवढंच तर काय नाना प्रकारच्या लोरी मात्र यशोदा मैया कानाला सांगत होत्या. मुलांना रडलं की यशोदा कधीच मोबाईल देत नव्हती, आणि आत्ताची यशोदा माई थोडी जर का रडलं मोबाईल घे पण चूप बस, आहे ना. हा मोबाईल घे पण रडू नको. आजकालच्या यशोदा कसं करता, मोबाईल देतात, रडायला थोडं जर का सुरुवात केलं, मुला माहिती आहे नाटक कसं करायचं आई समोर. आजकाल जेवताना मुलाला मोबाईल पाहिजे, नीट जेवत सुद्धा नाही. जेवण करताना सुद्धा मोबाईल द्यायचा, सांगा बरं का, मोबाईल द्यायचा का बरं जेवण करताना? नका देऊ. कारण हे जे माइंड आहे ना, हे माइंड आपला खूप खतरनाक राहते. जसं जसं त्या मोबाईलमध्ये चालू राहते तसं तसं आपला माइंड सुद्धा तेच विचार करते. म्हणून मी म्हणणार नाही तुम्हाला मोबाईल वापरू नका, मोबाईल वापरा, मोबाईल वापरणं काढायची गरज आहे, परंतु लहान मुलाच्या हातामध्ये आताच देऊ नका. कारण चांगले चांगले या मोबाईल मुलं येडे झाले. आज जेवढे काही घरामध्ये मेंबर आहे ना, प्रत्येक मेंबराकडे आज मोठे मोबाईल आहे, स्मार्ट मोबाईल आहे. आता बटनाचे राहिले का, राहिले का? त्या मोबाईल सुद्धा, त्या मोबाईलमध्ये वेगवेगळे फंक्शन आहे. एक फंक्शन आहे का त्याच्यामध्ये स्नॅप आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे. आता नवीनच एक ॲप निघालं, इमो का मिमो आहे ना, नाना प्रकारचे ॲप मात्र त्या मोबाईलमध्ये आहे. अहो, मोबाईल जास्त वापरणं म्हणजे स्वतःची बुद्धी येडी करून घेणं आहे. काही लोक जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल, उठताना मोबाईल, बोलताना मोबाईल, कोणी कथेत मोबाईल वापरतात. काय सांगा तुम्हाला, इकडे आम्ही ओरडू कथा सांगा आणि तुम्ही मोबाईल आम्ही सांगितलेलं गेलं वया. अहो, कोणी चालू कीर्तनामध्ये मोबाईल पाहतात.
इकडे महाराजांचं कीर्तन चालू, कथा चालू, आणि इकडे आपली चॅटिंग करणं चालू, व्हिडिओ कॉल करणं चालू, हाय बाय करणं चालू. जे नामस्मरण गेलं वाया. जेवढा मोबाईल चांगला आहे तेवढा मोबाईल धोक्याचा सुद्धा आहे. मी काही प्रत्येकांना टोला दिला नाही बरं का, प्रत्येकाला म्हटलं नाही. ज्याला लागलं, जे मोबाईल बघत असेल कथेमध्ये कीर्तनामध्ये त्याला लागलं, मग ती कोणी असू दे. कारण जे बघत असेल त्याला लागल, नाही का बरं? तुम्ही बघत नाही हे मला माहिती आहे. बघता का? माझ्या माघारी बघत असेल तर काहीच सांगा, परंतु पाठीमागे समोर तर माझीच नजर आहे तुमच्यावरती, आणि माझी नजर चुकून तुम्ही पाहत असाल तर ते आहे थोडं वेगळं. परंतु भगवंताच्या चिंतनामध्ये बसल्याच्या नंतर आपण मोबाईलचा विक्षेप मधामध्ये केला नाही पाहिजे. आणि मुलांना सुद्धा थोडं मोबाईलपासून दूर ठेवा. त्यांच्या हातामध्ये हरिपाठाचं पुस्तक द्या, साईचरित्राचं पुस्तक द्या, त्यांच्या हातामध्ये टाळं द्या. कारण काळाची गरज आहे. आपली सर्व्हिस संपली, आता आपण रिटायर्ड झालो. आता गरज कोणाची आहे? या भारतभूमीला लेकरांची गरज आहे, काळाची गरज आहे त्यांना घडवणं. आणि त्यांनी जर का असं मोबाईल पाहिलं तर कसे घडण, कसे ते भगतसिंग होईल, कसे छत्रपती शिवाजी महाराज होईल, कसे संभाजी महाराज होईल. संभाजी महाराज प्रत्येकांना माहिती आहे. आत्ताच बलिदान मास चालू होता, प्रत्येकाने बलिदान मास पाडला असेल. अहो, छावा पिक्चर पाहिला का कोणी इथे? बऱ्याच जणांनी पाहिला असेल. संभाजी महाराजांना किती त्रास झाला हो, एवढा त्रास झाला, डोळे काढले, डोळे आतमधले, आणि त्याच्यावरती मात्र मीठ सोडलं, तरी सुद्धा धर्म सोडला नाही. आणि आपण 4 पैसे आले की स्वतःचं मत विकायला तयार होतो. आपण अभिमानानं जगलं पाहिजे, स्वाभिमानानं जगलं पाहिजे, कोणाचे खाऊन जगलं नाही पाहिजे. हे पैसा काही जास्त वेळ टिकत नाही. पैसा जास्त काळ टिकत राहते का? टिकला असता चांगले गेले नसते. म्हणून माणसाने जे मतदान करायच्या वेळेस आपलं ते हक्काचं दान आहे. आपण कोणतंच दान करू शकत नाही. आपल्या हातातून एकच दान होते, आणि ते म्हणजे मतदान. हे कधीच मतदान विकून करू नये आपण. हे आपलं स्वतःचं दान आहे, आपण कमावलेलं दान आहे. आणि हे जर का लोकांना आपण विकून दान करत असेल तर काय फायदा? काहीच फायदा नाही. स्वाभिमानानं केलं पाहिजे, कोणाचा रुपया खाल्ला नाही पाहिजे. शंभू राजांना एवढा त्रास झाला, फार त्रास झाला. सर्व शरीरामधून रक्त वाहू लागलं. दोन्ही हातपायाला बेड्या ठोकल्या, साकडी बांधली. एवढा त्रास देत होते, एवढे मारत होते. शंभू राजांना एवढे मारत होते, तरी सुद्धा शंभू राजानं प्रत्येक त्रास सहन केला. ज्या ज्या जाग्यावरतून रक्त निघू लागलं त्या जाग्यावरती मात्र सर्व शत्रू मीठ सोडायचे, अंगावरती पाणी शिंपडायचे, गरम पाण्याने, जे उखडतं पाण्याने आंघोळ घालायचे. शंभू राजांना उखडतं पाणी त्यांच्या अंगावरती टाकत होते. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, तरी सुद्धा शत्रू म्हणायचे शंभू राजांना, एकदा तुम्ही 2 तरी लफ्ज आमच्या याचे म्हणा, तुमचा धर्म सोडा, तुमची जात सोडा. तरी सुद्धा शंभू राजाने सोडला नाही. शंभू राजा म्हणला, हा प्राण गेला तरी चालेल, परंतु मरायच्या वेळेस सुद्धा स्वाभिमानाने जाईल. एवढी शंभू राजाची काय होती, कीर्ती होती. म्हणून माणसाने स्वाभिमानानं जगलं पाहिजे, अभिमानाने नाही, स्वाभिमानाने. स्वाभिमान असला पाहिजे जगण्यामध्ये. आज जगाच्या मालकांनी नाना प्रकारचे खेळ खेळले, आणि नाना प्रकारचे खेळ खेळल्याच्या नंतर चोऱ्या सुद्धा खूपच झाल्या. आज प्रत्येक गवडणीने यशोदेकडे यावं आणि घरानं सांगावं. असं करता करता यशोदा फार कंटाळल्या, आणि कंटाळल्याच्या नंतर यशोदा मैया म्हणू लागल्या, कान्हा, उद्यापासून तू कुठे जाय? गोधने चाराया.
उद्यापासून तू गायी चारण्याची प्रथा चालू, तीच तुझी शाळा आणि तेच तुझं गायी चारण्याचं काम. जगाच्या मालकाने, विश्वाच्या मालकाने गायी चारल्या आणि त्याच गोमातेला आपण विकतो. गोमाते एवढं पुण्य कशामध्येच नाही. तेच कोटी देवाचा वास त्या गोमातेच्या पाठीवरती आहे. सकाळी उठल्याच्या नंतर महिला मंडळी तुम्ही स्वयंपाक करताना तुमच्या दोरडीमधली पहिली पोळी गोमातेला गेली पाहिजे आणि दुसरी पोळी भगवंताला आणि तिसरी पोळी म्हणजे जे घरामध्ये जेवण करतात त्यांना. जोपर्यंत देवाला आणि गाईला जात नाही तोपर्यंत स्वयंपाक उष्टा करू नका. कारण ती एक आपली माता आहे, गोमाता, म्हणून तिला मातेची पदवी दिली. आपल्या या भारत भूमीमध्ये सर्व एवढं चांगलं घडून गेलं की फार. कारण भारत देशाला सुद्धा माता म्हटलेला आहे. आपण म्हणतो ना भारत माता की जय. चीनला आपण माता म्हणतो का? आफ्रिकाला काका म्हणतो का? ऑस्ट्रेलियाला चुलता म्हणतो का? नाही. मग आपल्या भारत मातेलाच माता का म्हणतो? कारण ती माता आहे. या भारत मातेमध्ये, या भारत देशामध्ये मोठमोठ्या साधू संतांचा काय झाला? सहवास झालेला आहे. या भारत भूमीमध्ये गोमातेसारख्यांचा जन्म झालेला आहे. या भारत भूमीमध्ये साधू संतांचा सहवास झालेला आहे. इथे संत जन्माला आले, इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, इथं धर्मवीर शंभूराजे जन्माला आले, इथे राजगुरू जन्माला आले, इथे भगतसिंग जन्माला आले, इथे मोठमोठे साधू संत सूरवीर जन्माला आले. म्हणून हा भारत देश काय आहे? महान पवित्र भूमी आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य इंसान धर्म का पग पग लगता मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। असं या भारत भूमीमध्ये काय झालं? आपला जन्म झाला. शुकदेवजी महाराज राजा परीक्षेजींना वर्णन करत आहे. राजा, आज जगाचे मालक गायी चारण्याकरिता गोकुळेच्या वनामध्ये आले आणि वनामध्ये आल्याच्या नंतर तिथे सुद्धा कालियामर्दन केलं आणि कालियामर्दन केल्याच्या नंतर जगाच्या मालकांनी गोड बासुरी वाजवण्याची लीला केली. एवढी सुंदर जगाचे मालक बासुरी वाजवत आहे, फार सुंदर. कालियासारख्या दैत्याचा उद्धार केला. कालियाला यमुनेचा डोह शुद्ध करायला सांगितला आणि यमुनेचा डोह शुद्ध करून कालिया निघून गेला. त्यावेळेस पासून जगाचे मालक सुंदर बासुरी वाजवू लागले. बासुरी वाजवावी आणि बासुरीचा आनंद प्रत्येकाने घ्यावा, एवढा आनंद त्या बासुरीमध्ये होता. एवढंच तर काय, आज जगाच्या मालकाने यज्ञपत्न्यावरती सुद्धा कृपा केली. त्यांना सुद्धा शुभ आशीर्वाद दिला आणि शुभ आशीर्वाद दिल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचा मोह दूर केला. ती कथा सुद्धा शुकदेव महाराजांनी राजा परीक्षेजींना सांगितली. कारण आता आपल्याला गोवर्धन पूजा घ्यायची आहे. झाकी झाली असेल तर घेऊन या समोरून. थोडं महिला मंडळी बाजूला सारे का.
राजा, एकदा गोकुळेमध्ये भगवंत सर्व गायी चारून परत आले आणि गायी चारून परत आल्याच्या नंतर अख्खं गोकुळ सजवण्याची लीला चालू होती. पेंद्या म्हणत आहे, काना गोकुळामध्ये काय आहे रे? एवढं सुंदर गोकुळ सजवणं चालू आहे, गोकुळामध्ये काही आहे का? त्यावेळेस काना म्हणत आहे, पेंद्या मला तर काही माहिती नाही, परंतु मी माझ्या वडिलाला विचारून